बघा, गेले 2 दिवस आपण उद्धव साहेबांचा दौरा अगदी यवतमाळ पासून ते या शिर्डी असा हा सगळा कार्यक्रम ठरलेला आहे. आज या ठिकाणी साहेब शिर्डीत येतील. नित्य नियमाप्रमाणे बाबांच्या चरणी लीन होण्यासाठी साईबाबांचं दर्शन होईल आणि त्यानंतर या ठिकाणी या मेळाव्याला ते संबोधित करतील. गेले 2 दिवस संपूर्ण या राज्यावर उद्धव साहेबांचा दौरा हा अतिशय चर्चेचा विषय आहे. कारण ज्या पद्धतीने जनता रस्त्यावर कार्यकर्त्यांचा मेळावा आहे, पावसामुळे सभागृहात आयोजित केलेला हा मेळावा आहे, परंतु जिकडे तिकडे ह्या मेळाव्याला जाहीर सभेचं स्वरूप आलेलं आहे. उद्धव साहेबांच्या मनातनं किंवा मुखातनं जे बाहेर येते ते जनतेच्या कुठेतरी हृदयाला भिडतंय. त्यामुळे आज त्या पलीकडच्या बाजूला गेलेले जे कोण बंडखोर असतील त्यांच्याही पायाखालची जमीन हादरलेली दिसते. त्या प्रत्येकाच्या बोलण्यातनं, त्या प्रत्येकाच्या चालण्यातनं कुठेतरी या बाबतीत आपण चुकलो की काय, किंवा कुठेतरी या बाबतीत आता आपण जो घेतलेला निर्णय आहे त्या निर्णयाला जनता माफ करणार नाही ही भावना त्यांच्या मनामध्ये पक्की झालेली आहे. आणि त्यामुळे शिर्डीमध्ये सुद्धा आपल्याला हे चित्र आज या ठिकाणी दिसून येणार आहे. उद्धव साहेबांचा कार्यकर्त्यांसमोर मेळावा आणि कार्यकर्त्यांना या संदर्भानं होणारं मार्गदर्शन. कारण गेली 20 वर्ष नाही म्हटलं तरी या ठिकाणी शिवसेनेचा खासदार सातत्यानं लोक निवडून देत आहेत आणि लोकांची इच्छा असते की दिलेल्या खासदारांनी जनतेची अतिशय प्रामाणिकपणे कामं केली पाहिजे. परंतु दुर्दैवाने दुसऱ्यांदा या ठिकाणी हा प्रकार घडल्यामुळे आता जनता यांना माफ करण्याच्या कुठेही मनस्थितीत नाही आणि नेमकं आज या ठिकाणी हे चित्र आपल्याला बघायला मिळणार आहे. शेवटी शिवसैनिकांच्या जोरावरती इकडे निवडून येणारे प्रतिनिधी असे पण हिरवी गायबच असायचे, परंतु शिवसैनिक त्या ठिकाणी आपल्या कामात नाही या ठिकाणी या सगळ्या कामामध्ये निर्माण होणारी पोकळी भरून काढायची. जनतेच्या कामात सातत्याने शिवसैनिक या ठिकाणी कार्यरत असायचे आणि त्यामुळे आता पुन्हा एकदा शिवसैनिकांच्या जोरावरती या ठिकाणी भविष्यात येणारी लोकसभा ही आम्हाला काबीज करायची आणि त्या दृष्टीने आज या ठिकाणी निवडणूक हे आमच्या दृष्टीने महत्वाचं नाही, परंतु या ठिकाणी कुठेतरी या बाबतीत जी काय कोणी मस्ती केली आहे, गद्दारी केली आहे, त्यांना कुठे धडा मिळालाच पाहिजे आणि या सगळ्या माध्यमातून या सगळ्या गोष्टी शिकवता येतील. त्यामुळे येणाऱ्या लोकसभेची निवडणूक असेल भविष्यातील किंवा त्या दृष्टीने कार्यकर्त्यांना बळ किंवा कार्यकर्त्यांना ताकद देण्याचा एक जो पक्षप्रमुखांचा नित्याचा एक जो कार्यक्रम असतो त्याप्रमाणे आजची ही सभा या ठिकाणी गाजेल याची मला खात्री आहे. आजचा नेमका दिवसभराचा कार्यक्रम त्यांचा कसा असेल, पत्रकारांशी ते संवाद साधणार आहे? निश्चितच सकाळी 10:30 वाजता पत्रकारांशी सुद्धा संवाद साधला जाणार आहे. आम्ही तुम्हाला वेळ आणि या ठिकाणी स्थळ लवकरच या ठिकाणी दाखवू. सकाळी पत्रकार परिषद होईल. स्वतः उद्धव साहेब असतील, आदित्य साहेब असतील, संजय राऊतांसोबत इतर आमचे अनिल देसाई, अरविंद सावंत, विनायक राऊत ही सगळी मंडळी सोबत आहेत. ही सगळी मंडळी आपल्याला संबोधित करीत असताना या ठिकाणी गेल्या 2 ते 3 दिवसात आमच्या जिल्हा प्रमुखांनी, उपजिल्हा प्रमुख असतील त्यांच्या सगळ्या सहकार्याने अतिशय मेहनत घेतलेली आहे. सुदैवाने या ठिकाणी पावसाची प्रतीक्षा होती आणि पावसाच्या साक्षीने हे सगळं झालं तर निसर्गाचाही या गोष्टीला कुठेतरी आशीर्वाद आहे हे त्या बाबतीत स्पष्ट होईल. कारण आतापासूनच पावसाची फार मोठी चाहूल या ठिकाणी दिसते आणि त्यामुळे निश्चित उद्याचा शिवसैनिकांचा मेळावा हा फार मोठी ताकद या जिल्ह्यातील कार्यकर्त्यांना देऊन जाईल, या जिल्ह्यातील मतदारांना या संदर्भाने. कारण शेवटी नाही म्हटलं तरी सगळ्यात आधी उद्धव साहेबांनी मतदारांची माफी मागितली आहे की मी जो तुम्हाला प्रतिनिधी दिला तो तुमच्याशी इमानदारीत राहिला नाही, त्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. अशा फार मोठ्या विशाल हृदयाचा नेता ज्या पक्षाकडे त्या पक्षाच्या कधीही कुठल्या हिताला बाधा येणार नाही, तो पक्ष भविष्यात मजबूतच होईल अशी इकडच्या जनतेला खात्री असल्यामुळे उद्धव साहेबांच्या स्वागताला इकडची जनता सज्ज आहे. उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघातील काही माजी जिल्हा प्रमुख असतील, काही पदाधिकारी असतील तालुक्यातील, हे शिंदे गटात जाताना दिसत आहे. काय नेमकं हे राजकारण चाललंय? बघ, आता हे राजकारण काय आजचं नाही, गेल्या 2-2.5 वर्षात सगळ्या राजकारणाची संपूर्ण सवय किंवा सगळं राजकारण पत्रकार म्हणून आपल्याला आमच्यापेक्षा जास्त पाठ आहे. त्याच्यामुळे ज्या कोणाच्या मनात स्वार्थ आहे, ज्या कोणाला या संदर्भाने स्वतःची ताकद नसताना पक्षाच्या जीवावर जे कोण काही या ठिकाणी करत होते ते आता या सगळ्या स्वार्थी बुद्धी ठेवून या ठिकाणी जात असतील तर त्या उद्धव साहेबांनी सांगितलेलं आहे की ज्यांना जायचंय त्यांनी जावं. शेवटी जे स्वार्थी बुद्धीने काम करणारे लोक जात असतील तर निदान आमचे निष्ठावंत एकत्र राहून या ठिकाणी अधिक जोमाने जनतेची सेवा करतील हा त्या मागचा उद्देश आहे. आमदार जे आहेत ते ठाकरे गटाचे आमदार जे आहेत
ते शिंदेच्या संपर्कात आहे आणि प्रकाश डवले म्हणतात की ऑपरेशन 3-0 होणार. आता बघा, हे 6 खासदारांचं ऑपरेशन झाल्यानंतर त्यांच्या प्रत्येक साध्या साध्या कार्यकर्त्याला ऑपरेशनचीच आठवण येते. पण ऑपरेशनचे अनेक प्रकार असतात, लक्षात ठेवा. आणि ऑपरेशन एकच डॉक्टर करत नाही, ऑपरेशन इतरही डॉक्टरांना करता येतात. त्याच्यामुळे ह्या भ्रमात कोणी राहू नये की नेहमी एकच आपल्याला शक्य आहे, नेहमीच आपल्याला काही गोष्टी शक्य होतील. काही ठिकाणी शक्य झाल्या, काही ठिकाणी शक्य होणार नाहीत. आणि आता तर अशक्यच आहे, कारण जनता आता या ठिकाणी रस्त्यावर उतरते. एक वेळ असं होतं की ठीक आहे, शिवसैनिक आणि त्यांचा पक्ष आहे ते बघतील, परंतु आता जनतेला हे रुचलेलं नाही. जनतेच्या मनामध्ये ह्या सगळ्या गद्दारीच्या विरुद्ध प्रचंड राग आहे, नजरेमध्ये त्यांच्या प्रचंड या ठिकाणी या सगळ्याबद्दलचा रोष दिसून येतोय. त्याच्यामुळे आता भविष्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी, प्रकाश डवले मात्र भविष्यवाणी करताय. आता ते ज्योतिषी असतील तरी शेवटी एक लक्षात ठेवा, ज्योतिषांचं सगळंच काही खरं होत नाही. काही ज्योतिषी पत्रिका बघून योग्य कार्यक्रम ठरवत असतात, परंतु काही ज्योतिषी या ठिकाणी अधांतरी बोलत असतील, त्याला आधार नसेल तर त्याच्या बोलण्याकडे विशेष लक्ष देऊ नये. छत्रपती शिवाजी महाराज की